श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 1 नोव्हेंबरला म्हणजे शुक्रवारी या दिवशी आलेली आहेत दिवाळी. दिवाळी हा सण वाईटावर चांगल्याचा, अंधारावर प्रकाशाचा आणि अज्ञानावरती ज्ञानाचा विजय दर्शवतो. दरवर्षी दिवाळीच्या दिवशी दिव्यांचा सण साजरा केला जातो. दिवाळी हा सण घरातील दरिद्रता दूर करण्यासाठी खूप महत्त्वाचा मानला जातो. दिवाळीच्या दिवशी घरामध्ये लक्ष्मी पूजन केले जाते. हे लक्ष्मी पूजन केल्याने माता लक्ष्मी ही प्रसन्न होते आणि आपल्यावरती धनवर्षाव करते. यामुळे घरातील गरिबी आणि दरिद्रता ही दूर होते. या दिवशी केलेले काही उपाय हे खूप प्रभावी ठरतात. म्हणून या दिवशी लक्ष्मी पूजनासोबतच काही महत्त्वाचे उपायसुद्धा घरामध्ये केले जातात. हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी आपल्याला घरामध्ये चुकूनही या 2 भाज्या बनवायच्या नाहीत आणि या भाज्या आपल्याला सेवन देखील करायच्या नाहीत. नाहीतर आपल्या घरातून लक्ष्मी ही काढता पाय घेईल, घरामध्ये दरिद्रता आणि गरिबी येईल आणि हे 99% महिलांना माहीत नाही. तर अशा कोणत्या भाज्या आपल्याला या दिवशी आपल्या घरामध्ये बनवायच्या नाहीत याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. तर पहा, अमावस्येचा दिवस म्हटलं की बरेच जण खूप घाबरतात. अमावस्या हा दिवस वाईट आहे, हा दिवस चांगला नाही. परंतु खरं तर अमावस्या हा दिवस खूप चांगला आहे. या दिवशी आपण लक्ष्मीची पूजा करतो. आपण दरवर्षी दिवाळीच्या दिवशीच घरामध्ये लक्ष्मीपूजन करत असतो. या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वीवरती भ्रमण करत असते. माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी हा दिवस अतिशय महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो. पण या दिवशी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासोबतच घरामध्ये काही महत्त्वाचे नियमसुद्धा पाळावे लागतात. अमावस्या म्हणजे अमावस्येचा दिवस, ज्याला विशिष्ट प्रकारचे अन्न हे सेवन केले जात नाही. हे अन्न सेवन करणे अशुभ मानले जाते. जर आपल्याकडनं काही पदार्थ असे खाल्ले गेले तर त्याचा वाईट परिणाम हा आपल्याला भोगावा लागत असतो. आपल्या जीवनामध्ये नकारात्मक गोष्टी घडू लागतात आणि यामुळे आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावं लागत असते आणि यामुळे आपल्याला काही पदार्थांचं सेवन जे आहे तर ते आपल्याला करायचं नाहीत. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आणि पहिला पदार्थ म्हणजे मांसाहार. अमावस्ये दिवशी मांस, मासे, अंडी खाणे टाळण्याची प्रथा आहे. कारण हा दिवस आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो आणि मांसाहार हा नकारात्मक स्पंदने निर्माण करतो. यामुळे हा दिवस देवी लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्याचा आहे. या दिवशी देवी लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये येत असते. तर आपल्याला चुकूनही घरामध्ये मांसाहार हा करायचा नाहीत. तसेच तुम्हाला बाहेर जाऊनसुद्धा मांसाहार हा करून यायचा नाही. नाहीतर माता लक्ष्मी ही आपल्या घरातून काढता पाय घेते आणि घरामध्ये दरिद्रता ही येऊ लागते. तर हा एक पदार्थ आपल्याला अवश्य या दिवशी टाळायचा आहे. यानंतरनं दुसरा पदार्थ आहे तो म्हणजे कांदा आणि लसूण. कांदा आणि लसूण हे सुद्धा अमावस्येच्या दिवशी सेवन केले जात नाही. कारण हे तामसिक पदार्थ मानले जातात आणि तामसिक पदार्थ हे अमावस्येला खाल्ले जात नाही. म्हणून तुम्हाला कांदा आणि लसूण हे सुद्धा वर्ज्य ठेवायचे आहेत. तसेच अमावस्येच्या दिवशी तांत्रिक क्रिया केल्या जातात. जे लोक तांत्रिक क्रिया शिकत असतात, तांत्रिक विद्या शिकत असतात, तर त्यांच्यासाठी अमावस्या हा दिवस खूप महत्त्वाचा असतो. या दिवशी ते काही पदार्थातून आपल्यावरती बाधा करू शकतात, ज्यामुळे आपल्याला अनेक संकटांना सामोरे जावं लागू शकते. यामुळे तुम्हाला कुणीही या दिवशी पांढऱ्या रंगाची मिठाई किंवा एखादा गोड पदार्थ तुम्हाला खायला दिला तर तो तुम्हाला चुकूनही सेवन करायचा नाही. तांत्रिक क्रिया ज्या असतात तर त्या खास करून पांढऱ्या रंगाचे जे पदार्थ असतात तर त्यातून केले जातात. यामुळे तुम्हाला या दिवशी एखादी अनोळखी व्यक्ती भेटली किंवा तुमची खूप जवळची एखादी व्यक्ती आहे तर त्या व्यक्तीने जर तुम्हाला असे पांढरे पदार्थ खायला दिले, पेढा, मिठाई, तर ती तुम्हाला सेवन करायची नाही. कधी कधी आपले खूप जवळचे लोक असतात, खूप जवळचे मित्र असतात, आपल्यासमोर खूप गोड बोलतात, परंतु आपल्या मागे आपलं वाईट कसं होईल याच्यासाठी ते प्रयत्न करत असतात.
तर अशा मित्रांपासून, अशा लोकांपासून सुद्धा आपल्याला अवश्य या दिवशी सावध राहायचं आहे. दिवाळीचा सण आहे. दिवाळी सणानिमित्त मिठाई ही एकमेकांना दिली जाते, परंतु अशा लोकांकडनं तुम्ही मिठाई घेऊ नका ज्या व्यक्तींवरती तुमचा विश्वास नाही. तसेच या दिवशी आपल्याला काळे चणे, ज्याला आपण हरभरा असे म्हणतो, तर ते काळे चणे, मुळा, मसूर डाळ यांचे सुद्धा सेवन या दिवशी करायचे नाही. तर हे जे काही पदार्थ आहे, तर या पदार्थांचं सेवन आपल्याला दिवाळीच्या दिवशी चुकूनही करायचे नाहीत. जर या दिवशी कळत नकळत तुम्ही या पदार्थांचं सेवन केले तर घरातून लक्ष्मी काढता पाय घेते, घरामध्ये दरिद्रता, गरिबी येऊ लागते. तसेच या दिवाळीच्या दिवशी चुकूनही कोणाला मीठ दान करू नका. तसेच दहीसुद्धा या दिवशी तुम्हाला कोणाला द्यायचं नाही. तुमचे कितीही शेजारचे, अगदी जवळचे असेल, या दिवशी तुमच्याकडे दही किंवा मीठ मागायला आले तर त्यांना तुम्हाला अजिबात द्यायचं नाही. या दिवशी आपण या वस्तू दिल्याने घरातील सुख समृद्धीसुद्धा निघून जाते. तसेच आपल्याला या दिवशी चुकूनही कोणाला साखरसुद्धा द्यायची नाहीत. असे मानले जाते की दिवाळीच्या दिवशी साखर दान केल्याने किंवा साखर ही उसनी दिल्याने माता लक्ष्मी ही घरातून निघून जाते. साखर ही ऊसापासून बनली जाते. ऊस माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत. यामुळे या गोष्टीचं दान या दिवशी तुम्हाला चुकूनही करायचं नाही. तसेच या दिवशी तुम्हाला हळदसुद्धा कोणाला उसनी द्यायची नाहीत. हळदीचा उपयोग हा शुभ कार्यामध्ये केला जातो आणि त्याचा संबंध बृहस्पतींशी आहे. यामुळे या दिवशी हळद कोणाला उसनी दिल्याने किंवा दान केल्याने आपल्या जीवनातील धनाचा कारक मानला जाणारा बृहस्पती हा खराब होतो आणि घरामध्ये दरिद्रता ही येऊ शकते. यामुळे आपल्याला हळदसुद्धा उसनी द्यायची नाहीत. तसेच कोणाला दानही आपल्याला करायचे नाही. तसेच या दिवशी सोन्या चांदीची नाणी जी असतात तर तीसुद्धा आपल्याला कोणाला भेटवस्तू म्हणून द्यायची नाहीत. ही भेटवस्तू दिल्याने घरातील लक्ष्मी ही दुसऱ्याला आपण देत आहोत असं मानलं जातं. यामुळे ही एक महत्त्वाची गोष्टसुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.